इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। आमदार डॉक्टर बालाजी किणकर यांच्या हत्येचा कट रचणारा प्रमुख सूत्रधार तथा आरोपी यांच्यावर तत्काळ कारवाई करा, अन्यथा महिला आघाडी तीव्र जन आंदोलन उभारणार। शिवसेना महिला आघाडीचे अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांना निवेदन। अलीकडेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असणारे तसेच सत्ताधारी पक्षाचे आमदार डॉक्टर बालाजी किणकर यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांबाबत पोलीस प्रशासनाकडून अंबरनाथमधील काही जणांची चौकशी तथा काहींना समन्स बजावण्यात आले होते, परंतु तदनंतर काहीच कारवाई न झाल्याने महिला आघाडी आक्रमक झाली असून शिवसेना उपनेते विजया पोटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना महिला आघाडी कल्याण जिल्हा प्रमुख छायाताई वाघमारे तथा शिवसेना महिला आघाडी अंबरनाथ शहराध्यक्षा मालतीताई पवार यांच्या प्रमुख नेतृत्वात अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांना एक निवेदन देण्यात आले। शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सदर निवेदनाअंतर्गत आमदार डॉक्टर बालाजी किणकर यांचा हत्येचा कट रचणारे प्रमुख सूत्रधार तथा इतर आरोपी यांच्यावर तत्काळ कारवाई करा, अन्यथा महिला आघाडीच्या माध्यमातून तीव्र जन आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळेस महिला आघाडीच्या माध्यमातून देण्यात आला। सदर प्रसंगी शिवसेना उपनेत्या विजयाताई पोटे, शिवसेना कल्याण जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा छायाताई वाघमारे, अंबरनाथ महिला शहर प्रमुख मालतीताई पवार, माजी नगराध्यक्ष प्रज्ञाताई बनसोडे, सुवर्णा साळुंके, सुषमा रसाळ, विद्या सातपुते, वैशाली मुळे, क्रांती पडवळ, शिल्पा शिंदे, सोनिया म्हात्रे व इतर अनेक महिला आघाडी तथा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असणारे तसेच सत्ताधारी पक्षाचे आमदार असणारे डॉक्टर बालाजी किणकर यांचा हत्येचा कट रचणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कडक कारवाई करण्याबाबतची मागणी यावेळेस सर्वच महिलांनी केली। सदर प्रसंगी पोलीस प्रशासनाकडून कोणती कारवाई करण्यात येते याबाबत सर्वांचेच लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। अंबरनाथमध्ये शिवसेनेचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आणि डॉक्टर बालाजी किणकर साहेब प्रचंड मताधिक्याने निवडून आले। म्हणजे नागरिकांनी निवडून दिलेला हा आमदार आहे आणि अशा चांगले काम केलेल्या आमदारांवर हत्येचा कट रचला जातो आणि समाजकंटक जर असे करत असतील, जर एखाद्या सामान्य म्हणजे इतर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेल्या एवढ्या नागरिकांनी आणि ही परिस्थिती नक्कीच भयावह आहे, तरी पण म्हणून सगळ्या महिला आघाडीने आज निवेदन दिलं आहे। माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एवढा मोठा विजय हे अंबरनाथ शहराने दिलेला आहे। सगळ्या नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे, म्हणूनच एवढ्या मताधिकांनी साहेब निवडून आलेले आहेत। आणि अशा व्यक्तीची जर सरळ सामान्य सुसंस्कृत अशा व्यक्तीची जर हत्या करण्याचा कट जर रचत असतील तर हे योग्य नाही आहे आणि म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो आहे आणि म्हणून तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे का लवकरात लवकर या समाजकंटकांचा ह्या कटाचा सूत्रधार कोण असेल किंवा हे कटाचं कोणी रचला असेल त्यात ताबडतोब कार्यवाही व्हावी, नाहीतर आता छायाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला आंदोलन करावं लागेल। ताई, महिला आघाडीच्या माध्यमातून आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे, काय सांगाल? आपल्याला माहिती असेल की अंबरनाथ शहरामध्ये हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि 3 टर्म आपले आमदार साहेब आहेत बालाजी किणकर आणि ही 4थी टर्म अंबरनाथ शहराच्या मतदारांनी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून पुन्हा प्रचंड बहुमताने विजय दिलेला आहे आणि कुठेतरी हा समाजकंटकांचा विजय जिव्हारी लागल्यामुळे त्यांची हत्येची सुपारी देण्यात आलेली आहे असं समजलं, म्हणून आम्ही आज अंबरनाथ शहराच्या महिला आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात येत आहे की जे आमदार एवढे कार्यसम्राट आहे आमचे एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब एवढा कामाचा विकासाचा धडाका लावला असताना, इतकं छान काम करत असताना समाजकंटकांना कुठेतरी ते मनात खुपतं आणि म्हणून हे चुकीचं कृत्य करण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि याला कुठेतरी आळा बसावा आणि त्यांच्या सुरक्षेची वाढ करण्यात यावी, कारण हा अंबरनाथ शहराच्या नागरिकांचा विषय आहे। कारण मतदान हे नागरिकांनी केलेला विजय हा मतदारांचा आहे आणि कुठेतरी हे थांबावं ही दहशत आणि सामान्य नागरिकांना खुलेआमपणे अगदी स्वतंत्रपणे जगता यावं अंबरनाथ शहर वासियांना,
म्हणून जर आमदारांचा जर जीव धोक्यात असेल तर मग अंबरनाथ शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात नाही राहू शकणार का? आमदार जर कुठेतरी त्यांचा हत्येचा कट रचला जातो तर मग नागरिक सुरक्षित राहू शकतील का? हे कुठेतरी थांबावं म्हणून आम्ही महिला आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे आणि त्याची कारवाई नक्कीच मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा हे करतीलच, त्याबद्दल दुमत नाही. नाहीतर महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.